नमस्कार. प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपलं बाळ हे तंदुरुस्त असावं, त्याची शारीरिक क्षमता अतिशय बळकट असावी, आजारांपासून तो दूर राहावा आणि ह्यासाठी आपले आईवडील आपल्या बाळाला शक्य तितका पौष्टिक आणि सकस आहार खायला देतात. या पौष्टिक पदार्थांपैकी 2 पदार्थ म्हणजे ओट्स आणि मखाणे. तर आज आपण फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये घरच्या घरी ओट्स आणि मखाण्याचं सॅरलेक कसं बनवायचं हे पाहणार आहोत. विशेष म्हणजे फक्त गरम पाणी मिक्स करून 1 मिनिटामध्ये प्रवासामध्ये तुम्ही तुमच्या बाळाला हे सॅरलेक बनवू शकता. हे 10-15 दिवस आरामशीर टिकतं, अजिबात खराब होत नाही. ओट्स आणि मखाणे बाळाला दिल्यामुळे काय फायदे होतात हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुमच्या बाळाला जेव्हा 6-7 महिने पूर्ण होतील ना, तेव्हा दिवसातून 1 वेळा हे सॅरलेक त्याला नक्की द्या. तुमचं बाळ मस्त गुबगुबीत आणि तंदुरुस्त होईल. विशेष म्हणजे नेहमी निरोगी राहील. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मखाना आणि ओट्स वापरून सॅरलेक तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात. मी या ठिकाणी 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत. हे ओट्स घेताना नेहमी असे पॅकेटमधलेच वापरायचे आहेत. तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटतील. ज्या वाटीने ओट्स मोजून घेतले ना, अगदी त्याच सेम वाटीने 1 वाटी मखाणे घ्यायचे आहेत. मखाणेसुद्धा तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतील. मखाणे घेताना सुटे मखाणे न घेता असे पॅकेटमधले बंद स्वरूपातलेच मखाणे वापरायचे आहेत. कारण ते जे मखाणे असतात ना, ते अतिशय व्यवस्थित असतात. त्यांना अजिबात आतून कीड वगैरे लागलेली नसते. कारण काय होतं, बऱ्याच वेळेस आपण सुटे मखाणे वापरले ना, तर मखाण्यांमध्ये आतमध्ये असे छोटे छोटे किडे असतात. त्यामुळे आपल्याला नेहमी असे पॅकेटमधलेच मखाणे वापरायचे आहेत. 1 वाटी ओट्ससाठी त्याच सेम वाटीने मोजून 1 वाटी मखाणे घेतलेले आहे. आता काही या ठिकाणी मी सुकामेवा घेतलेला आहे. 20 ते 25 काजू, 20 ते 25 बदाम आणि 7 ते 8 अक्रोड घेतलेले आहेत. सुक्या मेव्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण आपण हे सॅरलेक 6 महिन्याच्या बाळाला देणार आहोत. म्हणजे 6 महिन्याचं बाळ एकदा झालं ना, त्यानंतर आपण हे सॅरलेक्स देऊ शकतो. त्यामुळे सुकामेवा एकदम जास्तीचा न घेता थोडाफार प्रमाणातच घ्यायचा आहे. म्हणजे कसं बाळाला अजिबात त्रास वगैरे झाला नाही पाहिजे. आता सर्वात आधी आपण जे ओट्स आणि मखाणे घेतलेले आहेत ना, ते भाजून घेणार आहोत. एका कढईमध्ये घेतलेले 1 वाटी मखाणे घालायचे आहेत. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती एक साधारणतः 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे मखाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मखाणे जेव्हा भाजलेले नसतात ना, तेव्हा ते अतिशय असे लूज असतात. म्हणजे असे दाबले जातात लगेच. दोन्ही हातांच्या बोटांमध्ये जर तुम्ही प्रेस केले ना, तर लगेच दाबतात ते. पण आपले जे मखाणे आपल्याला असे भाजायचे आहेत की पूर्ण असे जेव्हा भाजून तयार होतात ना, तेव्हा दोन्ही बोटांच्या मध्ये असे दाबल्यानंतर मस्त असे कुरकुरीत होतात. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला हे बाळासाठी सॅरलेक तयार करायचं आहे. त्यामुळे मखाणे घेताना अतिशय चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे आहेत. कारण मखाण्यांमध्ये आतून असे बारीक बारीक किडे असतात. जर जास्त दिवसाचे मखाणे असले ना, तर खूप असे आतून किडे होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, पॅकेटमधले मखाणे घ्या आणि मखाणे घेताना नेहमी चेक करून घ्यायचे आहे. असं मखाणा असं फोडून पाहायचं आहे, आतमध्ये किडे वगैरे तर नाही ना, हे लक्षात ठेवा. ही फार महत्त्वाची स्टेप आहे. काही मखाण्यांना ना असं वरतून काळ्या कलरचं साल असतं, ते थोडंसं टणक स्वरूपाचं असतं, ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे जे मखाणे आहेत ना, ते अगदी कमी गॅसवरती हलक्याशा सोनेरी रंगावरती मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता मखाणे एकदा का बाळ 6 महिन्याचं झालं ना, तर त्याला का द्यावेत, त्याचे काय काय फायदे आहेत ते आपण काही पाहूयात. मखाण्यांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे मखाना तुमच्या वाढत्या बाळाची हाडं आणि दात ह्यांच्या विकासासाठी उत्तम असतात. स्वादिष्ट मखाना हा ग्लुटेनमुक्त आहे आणि बाळाला देण्यासाठी तो सर्वात सुरक्षित पर्याय आहे. ग्लुटेनमुक्त अन्नपदार्थामुळे बाळाला ॲलर्जी होण्याची शक्यता कमी असते. मखाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते लहान मुलांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उत्तम असतात आणि त्यामुळे बाळाला आरोग्याच्या गंभीर समस्या होत नाहीत. आता ह्या मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तंतुमय पदार्थ असतात आणि त्यामुळे तुमच्या बाळाची पाचक प्रणाली जी असते ना, ती अगदी छान राहते.
किडनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी देखील मखाना खूप छान आहे। मखाण्यांमध्ये भरपूर कॅलरीज असतात आणि त्यामुळे बाळाला तृप्त आणि समाधानी वाटते, त्यामुळे प्रवासात नेण्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय आहे। या ठिकाणी 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। अगदी कमी गॅसवरती मस्त असा मखाना हलक्याच्या सोनेरी रंगावरती भाजून घेतलेला आहे। आता तुम्ही मखाना दोन्ही बोटांच्या मध्ये घेऊन दाबल्यानंतर मस्त असा लगेच फुटत आहे, मस्त असं कुरकुरीत भाजून तयार झालेला आहे। अगदी असाच होईपर्यंत आपल्याला हे मखाना भाजून घ्यायचं आहे। कारण काय होतं, त्यामुळे मखाना व्यवस्थित भाजल्यामुळे आपल्याला जास्त पुन्हा आपण जेव्हा सॅरलॅक बनवणार आहात ना, तेव्हा जास्त शिजवायची अजिबात गरज लागत नाही। प्रवासामध्ये आधी फटाफट हे तुम्ही सॅरलॅक घरच्या घरी तयार करू शकता, गाडीमध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकता तुमच्या बाळाला जेव्हा भूक लागेल तेव्हा। हे पहा, मखाना मस्त असं कुरकुरीत झालेला आहे, छान असा भाजला गेला आहे। असा छान भाजला गेल्यामुळे ना मस्त अशी या मखाण्याची पावडर तयार होते। आता हा भाजून घेतलेले सर्व जे मखाणे आहेत ना, ते एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। आता हे घेतलेले 1 वाटी ओट्स देखील अगदी कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटं खमंग भाजून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, ओट्स घेताना नेहमी असे पॅकेटमधलेच घ्यायचे आहेत, व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत। जर जास्त वेळ पॅकेटमध्ये हे ओट्स असले ना, तर कधी कधी याला अळी लागण्याची शक्यता असते। त्यामुळे ओट्स जेव्हा आपण बाळासाठी देणार आहात ना, तेव्हा ते व्यवस्थित निवडून घ्या, त्यानंतरच वापरा। आता हे घेतलेले जे 1 वाटी ओट्स आहे ते देखील अगदी कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटं खमंग भाजून घ्यायचे आहे। जास्त भाजायची गरज नाही, अगदी 1-2 मिनिटं चांगलं हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। बाळाला जेव्हा 6 ते 7 महिने पूर्ण होतात ना, तेव्हा तुम्ही त्यांना ओट्स देऊ शकता। आता ओट्स दिल्यामुळे काय काय फायदे आहेत आपण ते पाहून घेऊयात। ओट्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिजे, जीवनसत्व, फायबर, अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात आणि हे सर्व घटक ना लहान बाळांच्या वाढीसाठी फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे बाळासाठी ऊर्जेचा एक चांगला स्रोत म्हणून ओट्सला मान्यता मिळालेली आहे। आपण जे रोजचे तांदूळ खातो ना, तांदळापेक्षाही ओट्स खायला फार हलके असतात, त्यामुळे ते लहान मुलांना पचायला अगदी सहज आणि सोपे पडतात। त्यामुळे ओट्स हे बाळांना तुम्ही नक्की द्या। ओट्समुळे भरपूर असे लहान मुलांना फायदे होतात, त्यांची स्नायू हाडं बळकट होतात, त्यासोबतच त्यांना भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा भेटते। प्रत्येकी 100 ग्रॅम ओट्सचे पीठ बाळाला 400 किलो कॅलरी ऊर्जा प्रदान करते आणि ही ऊर्जा जी असते ना, ती लहान मुलांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी ह्या टप्प्यामध्ये खूपच आवश्यक असते आणि ती बाळाच्या वाढीसाठी सुद्धा मदत करते। त्यामुळे लक्षात ठेवा, ओट्स बाळाला नक्की द्या। हे पहा, अशा प्रकारे मी 1-2 मिनिटं चांगले हे ओट्स गरम करून घेतलेले आहेत। आता हे भाजून घेतलेले जे ओट्स आहे ना, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता ह्याच पद्धतीने आपण जो सुकामेवा घेतला आहे ना, काजू, बदाम आणि अक्रोड, ते देखील अगदी कमी गॅसवरती एक साधारणतः अर्धा ते 1 मिनिट चांगले भाजून घ्यायचं आहे। आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, सुक्यामेव्याचं प्रमाण तुमचं बाळ किती मोठं आहे त्यावरती कमी जास्त करू शकता। काही बाळांना सुकामेवा व्यवस्थित पचतो, म्हणजे हलका पडतो त्यांना पचायला, तर काही बाळांना व्यवस्थित पचत नाही। तर त्यामुळे काय करायचं, आपलं बाळ किती प्रमाणामध्ये ह्याला योग्य आहे, म्हणजे किती प्रमाणामध्ये हे व्यवस्थित हे पचन होतं बाळाला, त्या पद्धतीने तुम्ही सुक्यामेव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी या ठिकाणी 25 काजू, 25 बदाम आणि 5 ते 6 अक्रोड घेतलेले आहेत। हे पहा, अशा प्रकारे अर्धा ते 1 मिनिटं हे सर्व साहित्य मी चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता हा भाजून घेतलेला सुकामेवा देखील प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। हे पहा, अशा पद्धतीने आपण जे भाजून घेतलेले मखाने होते, ओट्स होते आणि जे सुकामेवा आहे तो पूर्णपणे पंख्याखाली एक 10 ते 15 मिनिटं मी थंड करून घेतलं। आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेले आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत, याची एकदम छान पावडर तयार करून घेणार आहोत। आता प्रत्येक साहित्य हे वेगवेगळं बारीक करायचं आहे, कारण प्रत्येक साहित्य बारीक होण्यासाठी काही मखाण्याला थोडासा जास्त वेळ लागतो, तर ओट्सला थोडासा कमी वेळ लागतो। त्यामुळे मी लक्षात ठेवा, सुरुवातीला आधी मी मखाणे बारीक करून घेते, एकदम मस्त अशी पावडर तयार करून घेणार आहे मखाण्याची। जेवढं शक्य होईल ना, तेवढं मस्त याची पावडर तयार करून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने मी थोडे थोडे मखाणे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि मस्त अशी याची बारीक पावडर तयार करून घेते। छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं ना, तर एकदम चांगली पावडर तयार होते। थोडं मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त वेळ लागतो, तर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अगदी चांगली पावडर ही तयार होते। हे पहा, अशा प्रकारे मी मखाण्याची एकदम छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। आता हे तयार करून घेतलेली जी पावडर आहे ना मखाण्याची, ती एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात।
हे पहा, मी एकदम बारीक पावडर तयार केलेली आहे. जर तुमची थोडीशी जाडसर राहिली असेल ना, तर चाळणीने आधी चाळून घ्या आणि जी थोडीफार जाडसर भरड वाटेल ना, ती पुन्हा बारीक करून घ्या. पण मला या ठिकाणी चाळायची आवश्यकता वाटत नाही, कारण माझी पावडर जी आहे ना, ती खूपच छान बारीक तयार झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व मखाना बारीक करून घेऊयात आणि तयार केलेली पावडर मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता ह्याच पद्धतीने आपण जे भाजून घेतलेले ओट्स होते ना, ते सुद्धा छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे करून घालायचे आहेत आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं ओट्सचं एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे शक्य होईल तेवढं मी बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे. ज्या मिक्सिंग बाउलमध्ये आपण मखाण्याची पावडर घातलेली आहे, अगदी त्याच सेम मिक्सिंग बाउलमध्ये ही ओट्स बारीक करून घेतलेलं पीठ देखील घालून घ्यायचं आहे. चला तर याच पद्धतीने आता हे उरलेले सर्व ओट्स देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त असं बारीक पीठ तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व भाजून घेतलेल्या ओट्सचं एकदम बारीक पीठ तयार केलेलं आहे आणि मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त अशी मखाना आणि ओट्सची आपण ह्या ठिकाणी पावडर तयार करून घेतलेली आहे. परफेक्ट. आता आपण सुरुवातीला जो सुकामेवा भाजून घेतला होता ना, तो सुद्धा एकदम व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे. आता सुकामेवा बारीक करताना पल्स मोडवरती नेहमी बारीक करायचं, कारण की तुम्ही एकदम जास्त बारीक करायला गेलात ना एकदमच, तर काय होतं, आपल्या सुक्यामेव्यामधलं तेल असतं ना, ते रिलीज होतं आणि व्यवस्थित त्याची पावडर तयार होत नाही. थोडंसं असं त्याचे गोळे तयार होतात. त्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी सुकामेवा बारीक करताना पल्स मोडवरती बारीक करायचा, म्हणजे छान अशी पावडर तयार होते. जर तुम्हाला ह्यामध्ये जर पावडर मिक्स करायची नसेल ना, तुम्ही सेपरेट पावडरसुद्धा सुक्यामेव्याची एका बर्नीमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला हे सॅलेड तयार करायचं आहे ना, तेव्हा थोडंसं अर्धा चमचा किंवा 1 चमचा ही सुक्यामेव्याची पावडर तुम्ही सॅलेड बनवताना घालू शकता. पण मी या ठिकाणी मखाना आणि ओट्सच्या पावडरमध्येच ही सुक्यामेव्याची पावडरसुद्धा मिक्स करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे सुक्यामेव्याची पावडरसुद्धा मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. या ठिकाणी आपलं झटपट असं 5 ते 10 मिनटात तयार होणारं मखाना आणि ओट्सचं सॅरलेक तयार आहे. आता तुम्ही हे सॅरलेक तयार करताना साधारणतः फक्त एक 8 ते 10 दिवसाचंच तयार करायचं आहे. महिनाभराचं किंवा 15-20 दिवसाचं बनवून ठेवायचं नाही, कारण काय, आपण ह्यामध्ये मखाना आणि ओट्स वापरलेले आहेत. त्यामुळे जास्त वेळ हे सॅरलेक बनवून ठेवायचं नाही. ताजं ताजं मुलांना बनवून द्यायचं, म्हणजे कसं छान राहतं, खराबसुद्धा होत नाही. शक्यतो हे अजिबात खराब होत नाही, पण आता आपलं बाळ लहान असल्यामुळे ताजं ताजं त्याला 8 ते 10 दिवसाचं बनवून द्या, म्हणजे कसं बाळसुद्धा आवडीने खाईल. हे पहा, अशा प्रकारे आपलं मखाना आणि ओट्सचं सॅरलेक तयार आहे. आता हे मी साधारणतः 8 दिवसाचं बनवून ठेवलेलं आहे. एवढं सॅरलेक मला 8 ते 10 दिवसाला लागतं. आता हे सॅरलेक जे आहे ना, ते मस्त असं एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, बाहेरची हवा लागत नाही आणि आपलं सॅरलेक जे आहे ना, ते एकदम छान राहतं. अजिबात त्याला जाळी पकडत नाही किंवा त्याचे असे छोटे छोटे गोळेसुद्धा तयार होत नाही. मस्त असं सॅरलेक 10 ते 15 दिवस टिकतं, अजिबात खराब होत नाही. आता हे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही, बाहेरच ठेवायचं आहे. चांगल्या सुक्या जागी ठेवा आणि व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, म्हणजे मस्त असं आठवडाभर किंवा 15 दिवस आरामशीर टिकतं. आता हे जे सॅरलेक आहे ना, ते कसं बनवायचं झटपट आपण ते पाहूयात. सॅरलेक तयार करण्यासाठी मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण तयार केलेलं जे मखाना आणि ओट्सचं सॅरलेक होतं ना, ते मोठे 2 चमचे घालून घेते. साधारणतः एक अर्धा ते पाऊण ग्लास पाणी मी ह्यामध्ये घालत आहे आणि व्यवस्थित हे तयार केलेले सॅरलेकची पावडर आहे ना, ती पाण्यामध्ये आधी खालीच मिक्स करून घ्यायची आहे. गॅसवरती अजिबात आधी ठेवायचं नाही, लक्षात ठेवा. खालीच व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हे मी घरी तयार करत आहे, त्यामुळे मी थंड पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेत आहे. घालून घेतलेलं सॅरलेकचं पीठ आहे ते. जर तुम्ही प्रवासामध्ये तुम्हाला बाळाला हे द्यायचं असेल ना, तर तुम्ही काय करायचं, एकदम कडकडीत गरम पाणी ह्यामध्ये घालायचं. शिजवायची वगैरे गरज नाही, असंच तुम्ही हे बाळाला देऊ शकता. पण मी घरीच तयार करत आहे, त्यामुळे मी थंड पाणी घालते. व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहे. तुम्हाला मी परत सांगते एकदा, जर तुम्ही प्रवासामध्ये तुम्हाला हे सॅरलेक मुलांना द्यायचं असेल, तुम्हाला शिजवण्याची सोय नसेल ना, तर एकदम कडकडीत गरम पाणी 2 चमचे सॅरलेकच्या पिठामध्ये घाला. व्यवस्थित हे सॅरलेक शिजवायची वगैरे गरज नाही. तुम्ही असंसुद्धा हे बाळाला देऊ शकता, कारण आपण मखाने आणि ओट्स जे आहेत ना, ते चांगले भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे पुन्हा शिजवायची गरज नाही. आता मी हे थंड पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्यामध्ये अजिबात गुठळी नाही राहिली पाहिजे, एकदम असं पातळ तयार करून घेतलेलं आहे, कारण ते शिजल्यानंतर थोडंसं घट्ट होतं.
आता मी ह्यामध्ये आज ना 3 खजूर घालणार आहे, कारण माझ्या बाळाला खजूर आवडतात, त्यामुळे मी 3 खजूर घालून हे सॅरलेक तयार करणार आहे. आता अशा प्रकारचे मी मोठे मोठे 3 खजूर घेत आहे. आता या खजूरवरची ना आधी सालं काढून घ्यायची आहेत. आता मी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा सांगते, जर तुमच्या बाळाला खजूर जास्त पचत नसेल, थोडंसं गरम वाटत असेल ना, तर तुम्ही सुरुवातीपासून 1 खजूरपासून सुरुवात करा. जर व्यवस्थित बाळाला पचले ना, तर खजूरची क्वांटिटी वाढवू शकता. एकदम लगेच जास्त 3 द्यायला जाऊ नका. मला या ठिकाणी मी 3 देणार आहे, कारण माझं बाळ खजूर त्याला व्यवस्थित पचतात, त्यामुळे मी 3च खजूर या ठिकाणी आज वापरत आहे. तुम्ही 1 खजूरपासून सुरुवात करा आणि हळूहळू बाळाला जर छान पचले ना, तर त्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. हे पहा, अशा प्रकारे खजूरचं जे वरचं साल आहे ना, ते काढून घेतलं आहे आणि खजूरची आतली बीसुद्धा काढून घेतलेली आहे. हे खजूर मी गरम पाण्यामध्ये वगैरे अजिबात ठेवलेले नाही, असेच डब्यामधून काढले आणि त्याची सालं छान निघतात. अजिबात ह्याला गरम पाण्यामध्ये वगैरे ठेवायची गरज नाही. बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. आता आपली चहा गाळायची गाळण असते ना, त्या गाळणीमध्ये मी हे खजूर चांगले मॅश करून घेणार आहे. त्यामुळे काय होतं, व्यवस्थित असं त्याचा गर निघतो. जर तुम्हाला असं गाळणीने गर काढायचं नसेल ना, तर डायरेक्ट हाताने सुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता. पण गाळणीने कसं व्यवस्थित असा गर निघतो. हे पहा, अशा प्रकारे मी खजूरचा मस्त असा गर काढून घेतलेला आहे. भरपूर सारा गर हा तयार झालेला आहे. आता हा जो काढून घेतलेला खजूरचा गर आहे ना, तो एका प्लेटमध्ये काढून घेते आणि साधारणतः 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी घालते आणि हातानेच व्यवस्थित मॅश करून घेते. म्हणजे कसं, ही खजूरची जी तयार केलेली प्युरी आहे ना, ती आपल्याला शिजवून घेतलेल्या सॅरलेकमध्ये घालायला सोपी पडेल आणि व्यवस्थित अशी मिक्ससुद्धा होईल. हे पहा, अशा प्रकारे 2-3 चमचे पाणी घालून मी खजूरची मस्त अशी प्युरी, म्हणजे खजूरचा जो आपण गर काढून घेतला होता ना, तो मस्त असा मिक्स करून घेतलेला आहे आणि छान अशी खजूरची प्युरी तयार झालेली आहे. तुम्हाला जर एवढं करायचं नसेल ना, तर काय करायचं, सोप्यात सोपं सांगते तुम्हाला. सालं काढून घ्यायची, बी काढून घ्यायची आणि मिक्सरला थोडंसं पाणी घालायचं 2-3 चमचे आणि छान असं बारीक करून घ्यायचं. छान प्युरी तयार होते. पण मिक्सरचा वापर न करता हाताने अशी प्युरी मी तयार करून घेतलेली आहे. आता आपण जे सुरुवातीला अर्धा ग्लास पाणी घालून जे सॅरलेक आपण तयार करून ठेवलं होतं ना, पाण्यामध्ये खलवून, ते आता आपण शिजवून घेणार आहोत. कमी गॅस ठेवायचा आहे, अगदी फुल गॅस अजिबात ठेवायचा नाही. कमी गॅसवरती सतत हलवत राहायचं आहे बुडापासून आणि एक साधारणतः 2 ते 3 मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायची अजिबात गरज नाही. मी थंड पाण्यामध्ये घालून हे करत आहे, त्यामुळे मी शिजवून घेत आहे. प्रवासामध्ये नेणार असाल तर गरम पाणी घालायचं, फक्त मिक्स करून घ्यायचं आणि लगेच तुम्ही बाळाला देऊ शकता. शिजवायची वगैरे अजिबात गरज नाही. हे पहा, अशा प्रकारे मी मस्त असं सॅरलेक 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. अजूनही सांगावंच वाटतं, बाळाला जेव्हा तुम्ही कोणताही पदार्थ देताना तो जर्मलच्या पातेल्यामध्ये न शिजवता एक स्टीलचं पातेलं घ्या किंवा पितळी भांडं वापरा. म्हणजे कसं एकदम सोयीस्कर पडतं आणि बाळाच्या हेल्थसाठी सुद्धा एकदम चांगलं आहे. अशा प्रकारे मी 2 ते 3 मिनटं हे सॅरलेक छान असं शिजवून घेतलेलं आहे. आता तुमच्या बाळाला किती घट्ट आवडतं, किती पातळ बाळ खातं ना, त्याप्रमाणे तुम्ही हे सॅरलेक बनवायचं आहे. मी अशा थिकनेसचं आज हे सॅरलेक बनवून घेतलेलं आहे. छान असं शिजलेलं आहे 2 ते 3 मिनटं. आता गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करायचा, थोडंसं सॅरलेक हलकंसं कोमट होऊ द्यायचं. त्यानंतर आपण जी तयार केलेली खजूरची प्युरी आहे ना, ती घालायची आहे. गॅस चालू ठेवताना खजूरची प्युरी अजिबात घालू नका. नाहीतर काय होतं, खजूरमध्ये जी पोषक तत्व असतात ना, ते निघून जातात. त्यामुळे गॅस आधी बंद करायचा, त्यानंतरच तयार केलेली खजूरची प्युरी ह्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा, मस्त अशी प्युरी मिक्स झालेली आहे. कोमट असताना ही खजूरची प्युरी ॲड करायची आहे, म्हणजे छान अशी मिक्स होते. जर तुम्हाला खजूर घालायचे नसतील ना, तर तुम्ही ह्या ठिकाणी मॅश केलेली केळी वापरू शकता, असं सफरचंद वापरू शकता. इतर कोणतेही फळ तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, किंवा असंच प्लेनसुद्धा देऊ शकता बाळाला. तुमच्या बाळाला काय आवडतं ना, त्यावरती तुम्ही हे व्हेरिएशन कमी जास्त करू शकता. व्हेरिएशन तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. हे पहा, अशा प्रकारे मस्त असं मखाना आणि ओट्स खजूर घालून केलेलं सॅरलेक तयार आहे. मस्त असं तयार झालेलं आहे. चवीला तो खूप छान लागतं. तुम्ही एकदा आधी टेस्ट करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तुम्हाला आवडलं म्हणजे तुमच्या बाळाला सुद्धा 100% आवडणार आहे. याची चव आहे ना, खूप छान लागते. खजूर टाकून जर तुम्ही दिलं ना, तर तुमचं बाळसुद्धा फार आवडीने हे सॅरलेक खाईल. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम फटाफटसुद्धा तयार होणार आहे. हे पहा, अशा प्रकारे अगदी 2 ते 3 मिनटात तयार होणारं आपलं हे सॅरलेक तयार आहे.
तुमच्या बाळाला जेव्हा 6 किंवा 7 महिने पूर्ण होतील ना, तेव्हा तुम्ही हे तयार केलेलं सॅरेलॅक जे आहे ना, ते एक टाईम देऊ शकता. तुमचं बाळसुद्धा मस्त असं तंदुरुस्त होईल, गुबगुबीत होईल आणि एकदम निरोगी राहील. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर हे सॅरेलॅक बनवून ठेवा आणि हवं तेव्हा तुम्ही झटपट हे मुलांना 2-3 मिनिटात बनवून देऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. कमेंटमध्ये सांगा तुमच्या बाळाला आवडलं की नाही. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.